अकोल्यातील SA कॉलेजमध्ये MA पत्रकारिता परीक्षेदरम्यान मोठी प्रशासकीय चूक समोर आली आहे। इंटरकल्चरल कम्युनिकेशनच्या पेपरऐवजी विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने परीक्षा केंद्रात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। अकोल्यातील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेल्या SA कॉलेजमध्ये MA पत्रकारिता परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। सोमवारी दुपारी 2 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या इंटरकल्चरल कम्युनिकेशन विषयाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चुकून इंटरनॅशनल कम्युनिकेशन या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली। प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांनी तात्काळ ही चूक निदर्शनास आणून दिली। त्यानंतर परीक्षा केंद्रात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। योग्य प्रश्नपत्रिका येईपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच थांबावे लागले। आधीच भीषण उष्णतेचा सामना करत परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची या प्रकारामुळे मोठी गैरसोय झाली। अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। ही फक्त तांत्रिक चूक नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतचा खेळ आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली। दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रशासनाने चूक मान्य करून संबंधित पेपरमध्ये सर्वांना गुण पूर्ण द्यावेत अशी मागणी केली आहे। या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। आजचा पेपर होता इंटरकल्चरल कम्युनिकेशन आणि पेपर आला इंटरनॅशनल कम्युनिकेशन, म्हणजे टोटली चेंज। विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे। या परिस्थितीला जबाबदार कोण? मागणी आहे की विद्यापीठांनी सरळ सगट या पेपरचे मूल्यमापन सर्व विद्यार्थ्याला फर्स्ट क्लासमध्ये पास करून देण्यात यावं आणि टोटल विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होण्यात येत आहे। जो पाहिजे तो नव्हता, जो सिलेबस पाहिजे होता पेपराचा तो सिलेबस या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही आहे। विशेष बदल आहे। सब टायटल याचा टायटल पेपर याबद्दल त्वरित कारवाई करावी, उचित कारवाई करावी, विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये यासाठी युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसोबत राहील हे आश्वासन लवकरात लवकर देण्यात यावे। MA JMC चा विषयात इंटरकल्चरल कम्युनिकेशन हा पेपर होता आमचा 2 वाजता। जवळपास 47 डिग्री सेल्सिअसमध्ये सर्व 25 विद्यार्थी आज सीताबाई आर्ट कॉलेजमध्ये आलेले होते। मात्र वेळ झाल्यावरही आम्हाला पेपर दिला नाही आणि पेपर दिला तर तो इंटरनॅशनल कम्युनिकेशन पेपर दिला। हा जो काही MA JMC 3rd सेमिस्टरचा 4th पेपर होता तोच आज आम्हाला 4th सेमिस्टरला तो देण्यात आलेला आहे। वास्तविकता तो पेपर आमचा नसून इंटरकल्चरल कम्युनिकेशन पेपर होता। त्यामुळे 25 विद्यार्थी आज डिस्टर्ब झालेले आहे आणि परीक्षेपासून आज वंचित राहिलेले आहेत। मात्र वरिष्ठ स्तरावरून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की पेपर तुमचा थोड्या वेळात येत आहे। मात्र हा जो 1-1.5 घंट्याचा जो विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे याला जबाबदार कोण? तयारी करून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर या 45 डिग्री पाऱ्यामध्ये एवढा त्रास सहन करून परीक्षा केंद्रावर आल्यानंतर जर चुकीच्या विषयाचा पेपर इथे मिळतो आहे तर मानसिकदृष्ट्या हे विद्यार्थ्यांचं खच्चीकरण आहे आणि ही अक्षम्य चूक विद्यापीठाकडून होता कामा नये ही झालेली आहे।